जाणार नाही याकडे कृपया लक्ष असू द्या. 3 षटकांकरिता 15 मिनिटांचा अवधी असेल. या 15 मिनिटांमध्येच तुम्हाला तुमचे 3 षटकं हाताळायची आहेत. सो टाइम इथून पहिला चेंडू जिथून पडेल मी प्रो प्लेला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा हे टाइम लावायचं आहे. सो प्रत्येक चेंडू गणिक आणि प्रत्येक षटका गणिक हे टाइम तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. जर 15 मिनिटांमध्ये पहिलं 3 षटकं पार पडली नाहीत तर चौथ्या षटकांमध्ये एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पंच नितीश आणि त्यानंतर बाळूजी पागी यांना आपण पाहू शकाल. नितीश ऑल ओके. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी भातानेपाडा 51-17 आयोजकांना विशेष जे सहकार्य लागलं अगदी आपण पाहू शकाल. जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे कैलासवासी समीर कमलाकरजी कासार यांच्या स्मरणार्थ जी सौजन्य केलंय जयदीप कमलाकरजी कासार भाताने यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. तदनंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी बाळू रघुनाथजी पागी यांच्या स्मरणार्थ जी सौजन्य केले कुमार अमित बाळूजी पागी शिवसेना शाखा प्रमुख आडणे. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी निर्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर्स जे सौजन्य केले अविनाश हेमंतजी पाटील यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाले. चतुर्थ क्रमांकाची सुंदर अशी ट्रॉफी आदरणीय स्वप्नील साईनाथजी बरप जे सदस्य आहेत ग्रामपंचायत आडणे भिनार. 5व्या क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी विजय दत्तात्रयजी पाटील यांच्या स्मरणार्थ जे सौजन्य केले योगेश विजयजी पाटील यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालंय. उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी जी आहे सम्राट चैने थळ्याचा बाडा यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालंय. उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी खंडेराव कुशाजी कासार सौजन्य केले हेमंत खंडेरावजी कासार. क्षेत्ररक्षक आदरणीय मनोजी कासार यांच्याकडून प्राप्त झाले. मालिकावीर ट्रॉफी आदरणीय राजेंद्र कासार यांच्याकडून आपल्याला मिळाले. तदनंतर सुंदर असं मेडल बाबूरावजी पवार यांच्याकडनं. मॅन ऑफ द मॅच करिता ट्रॉफी आदरणीय मयूरजी कुडू. शिस्तबद्ध संघाकरिताची ट्रॉफी आहे कैलासवासी भावेश भूषणजी पागी यांच्या स्मरणार्थ श्री भूषण रामूजी पागी यांस मात्र आपल्याला प्राप्त झाले. मॅन ऑफ द मॅच करिता जे सॉफ्ट ड्रिंक आहे किम्याल्यावर कर्जोनचे पॅकर्स विद्यमान प्रभाकरजी गरेल यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाले. पहिला चेंडू आजच्या दिवसातील 9:46 पार पडतोय. इथून पंचांचा सिग्नल लेट्स प्ले स्टार्ट ऑफ द मॅच. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. पहिला चेंडू वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावेने अगदी सुरुवात झाली. पहिला चेंडू वाईट आलाय. 1 या अंकांवर ही धाव फलक. राहुल स्पोर्ट्स भातानेपाडा आणि आई गावदेवी भारोल या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर हे पहिलं स्पेल हाताळण्याकरिता मायकल मोरे या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. ऑन साइडला ड्राईव्हचा फटका त्या दिशेने क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू शकाल चेंडूला उचलून फील्ड करतायत. तोपर्यंत या 2 धावा स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत. दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने संदीप आणि सदानंद अशी जोडी आहे मैदानाच्या दिशेने. स्ट्राईक एंडला संदीप आहे, नॉन स्ट्राईक एंडला सदानंद यांना अगदी आपण पाहू शकाल. पहिला चेंडू वाईड हाताळला. तदनंतर दुहेरीच्या साह्याने अगदी या 2 धावा स्कोर कार्डवर जॉईंट झाल्यात आणि धावफलक 3 या अंकांवर. ऑन साइडला सॉफ्ट हँडने खेळलाय. हलक्या हाताने खेळत असताना ग्राउंडेडली स्ट्रोक शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला उचलून फील्ड केलं जात आहे. अगदी एक सिंगल धाव स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 4 या अंकांवर 4 रन्स ऑन अ कार्ड 4 धावा. चार धावा स्कोर काढावं लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मायकल. चांगली लेंथ आहे. हलकीशी लेंथ मागे खेचली आणि तदनंतर सरळ चेंडू यस्सी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 4 या अंकांवर 4 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. वटापटका मारण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस परिपूर्ण लाईन मिस केली. सरळ यष्ट्यांना जाऊन चेंडू आदळलाय. विकेटचं इथे होईल पतन. फलंदाज बाद. स्ट्राईक रोटेट झाली होती परंतु सदानंद जास्त खुश ठेवू शकला नाही संघाला आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना इथे फर्स्ट स्ट्राईक केली जाते मायकल मोरेच्या माध्यमातून. फलंदाज बाद. विश्वाची आमच्या गावाची गावदेवी आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी.
वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शन नवसाला पावणारी हाकेला धावणारी भाताने पाडाची कुलस्वामिनी आई गावदेवी मातेला मानाचं नमन जिच्या नावाने या स्पर्धेची अगदी रूपरेषा संपूर्णपणे चालत असताना स्कोर कार्ड आतापर्यंत 4 या अंकांवर 4 रन्स ऑन अ कार्ड 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. यावेळेस डाऊन द लेग आहे. पंचांचा इशाराचा वेट राहील. नितेश बरप यांना अगदी आपण पाहू शकाल व्हाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 5 रन्स ऑन अ कार्ड 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर येथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. मायकल साईडला खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे परंतु वाईडिश काउकोन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल धावी स्कोर कार्डवर पुन्हा एकदा. नव्याला बॅटर निलेश आहे मैदानाच्या दिशेने आणि स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 6 या अंकांवर 6 रन्स ऑन अ कार्ड 6 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 6 धावा स्कोर कार्डवर. अगदी इथून पाहायचं झालं तर शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील हा शिल्लक असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन पंच केलं या चेंडूला. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडूला अगदी उचलून फील्ड केलं जाईल तोपर्यंत या 2 धावा स्कोर कार्डवर जॉईंट होतील आणि दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 8 रन्स ऑन अ कार्ड. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ अगदी इथे झालाय समाप्त आणि स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 8 या अंकांवर 8 धावा या स्कोर कार्डवर. निलेश दुमाडा आहे आणि त्यानंतर संदीप बरप अशी जोडी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते जिथे विकेट गेल्यानंतर अगदी ही संत अशी सुरुवात आहे. सांभाळून खेळतायत आणि अगदी इथून येणाऱ्या 3 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी ही करावी लागणार आहे. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे. 8 रन्स ऑन अ कार्ड 8 या अंकांवर. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. धीरज तपस्वी या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. धीरज तपस्वी सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. स्ट्राईक एंडला निलेश दुमाडा. नॉन स्ट्राईक एंडला संदीप बरप यांना अगदी आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल या स्पेल मध्ये. पहिले षटक हाताळण्याकरिता 5 मिनिटं अगदी घेतली गेलेत. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ही दोन्ही षटकं हाताळायची आहेत हे लक्षात असू द्या. गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा धीरज सुसज्जित होईल. चला थोडीशी घाई करा प्लीज विनंती करतोय. जास्त वेळ जाणार नाही याकडे कृपया लक्ष असू द्या. किंवा 11 कर्जोर आणि साई माऊली तेलपाडा यानंतर होणारा सामना अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कट करण्याचा प्रयत्न फ्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल झालाय चेंडू आणि त्या दिशेने अगदी चकवा दिला चेंडूने. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल बॅकवर्ड थर्डमान रिझन मध्ये तोपर्यंत अगदी 2 धावा कंप्लीट झाल्या. आता तिसऱ्या धावेकरिता वळाले दोन्ही फलंदाज आणि तिसरी धाव सुद्धा इथे प्रयत्नशील कंप्लीट होत असताना या 3 धावा स्कोर कार्डवर जॉईंट होतील आणि तिहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 11 रन्स ऑन अ कार्ड 11 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. या स्पेल मध्ये अगदी धीरज तपस्वी या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ग्राउंडेडली अगदी तेवढा कन्व्हिन्सिंग तर नव्हता परंतु धावा घेण्याचा इथे प्रयत्न आहे परंतु युवेट म्हणून म्हटलंय एन मुवमेंटला मागे धाडलंय आणि स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 12 या अंकांवर 12 रन्स ऑन अ कार्ड 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. दोन्ही फलंदाज निलेश आणि त्यानंतर संदीप प्रयत्न करतायत मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा निलेश स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला संदीप आतापर्यंत सांभाळून खेळतायत. पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर 6 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खेळलाय ग्राउंडेडली स्ट्रोक आपण पाहू शकाल. मिडॉन क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. फेक येते. सिंगल धावेवरच समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय. एकंदरीत 13 या अंकांवर 13 रन्स ऑन अ कार्ड 13 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून आपण पाहू शकाल. डाऊन द लेग हा चेंडू आहे. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून
एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईन होईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन कार्ड, 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. पुन्हा एकदा खोलवर लेंथ होती. ऑन साइडला घरंगळ चेंडू निघून गेलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला सुंदर फील्ड केलं जाईल. आता दुसऱ्या धावेकरिता परतत असताना एकेंडने बाद व्हावं लागेल फलंदाज निलेशाला. धावची चरोपाने हा बसेल आणखी एक धक्का गावदेवी स्पोर्ट्स भारवल्या संघाला. निलेश बॅक टू दी डग आउट. बॅटर्स इन सुधाकर या फलंदाजाला आपण पाहू शकाल. आतापर्यंत धावफलक बोर्डवर आहे 14 या अंकांवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय हवेमध्ये चेंडू आणि त्या झेलखाली क्षेत्ररक्षकाने झेल घेतला होता, परंतु इन मोमेंटला शॉर्ट कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक समोरासमोर आला आणि त्याच कारणास्तव हा झेल हतकंडातून मात्र सुटला गेलाय. कन्व्हिन्सिंगली झेल टिपला होता, परंतु त्या दिशेने कॉल देणं खूप महत्वाची भूमिका आहे. कॉल परिपूर्ण मिस कॉल मध्ये परिवर्तित झाला आणि हा झेल ड्रॉप होत असताना अगदी पाहायला मिळतोय. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड, 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. चेंडूंचा विचार करायचा झाला तर या षटकातील 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. खोलवर लेंथ होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाजाची झालंय यावेळेस दांडी गुल. फलंदाज बाद होईल. सुधाकर वरखंडा यांना सुद्धा परतावं लागते तंबूच्या आशयाला. स्कोर कार्ड अगदी आपण पाहू शकाल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन अ कार्ड. शेखर आहे अगदी त्या थर्ड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आणि नितीन दुमाड अगदी नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. असंपूर्ण अशी स्पर्धा. पहिला दिवस तरेपाडा 11 तरेपाडा संघाच्या नावे तर कालचा दिवस एक चमत्कार घडला. एका चेंडूवर 8 धावींची आवश्यकता असताना मात्र तो वाईट चेंडू आला. ऐकल्पादेवी दोधडेपाडा संघ खेळत होता संघर्ष स्पोर्ट्स बिनार संघाशी आणि त्या 8 धावा कंप्लीट झाल्या एका चेंडूंमध्ये. आणि नुसत्या कंप्लीट झाले नाही तर कालचा दिवस अगदी नावे केला संघर्ष स्पोर्ट्स बिनार या संघाने. क्रिकेट हे असं एक माध्यम बनले ना की ज्यामध्ये तर्क आणि वितर्क हे लपून आणि दडून बसल्यात. म्हणजे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाही या क्रिकेटच्या पटलावर. कित्येक वेळा या कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं की फ्रंट लाईनवर असलेला संघ शेवटच्या षटकामध्ये बॅकफुटला गेलाय. म्हणून या खेळपट्टीवर कधी काय होईल हे सांगता येत नाही. बॅकफुटला गेले, खूप चांगल्या पद्धतीने फॉलो केलं या चेंडूला. फॉलोइंग स्वीपचा फटका. नो चान्स फॉर द फिल्डर. गेट इट 4 रन्स इन टू द लॉंग लेग रिजन. मिळतील धावा 4. चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक यावेळेस संदीप बरबच्या बॅटमधनं. वेट केलं, वॉच केलं, स्लाइस करण्याचा प्रयत्न. स्लाइस करत असताना कुठेतरी अगदी लाईन मिस केली आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. डॉटबॉलची सांगता. 2.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड बोर्डवर आहे 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर ही धाव संख्या पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळला मिड ऑफ क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. मायकल आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडूला उचलून जोपर्यंत फील्ड केला जाईल फेकी जोपर्यंत होतोय स्ट्राईक एंडला रॉंग एंडने थ्रो झाला आणि तोपर्यंत या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर जॉईन होतील आणि दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 22 रन्स ऑन अ कार्ड. 22 या अंकांवर. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय.
22 धाबा स्कोर कार्डवर. गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा गोलंदाज कट करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन होतं आणि सरळ चेंडू अगदी यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. धावफलक आतापर्यंत 22 या अंकांवर 22 रन्स ऑन कार्ड. 22 धाबा या स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकामधील. यावेळेस वेट अँड वॉच केलं चांगल्या पद्धतीने. ड्राईव्हचा फटका. स्वीपर कव्हर. सीमारेषा पार. मिळतील धाबा 4. चौकार येईल. पुन्हा एकदा संदीप बरफच्या बाट मधनं. चार धावा येत आहेत. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 26-26 या अंकांवर धावफलक. पुन्हा एकदा ऑन साईडला, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक घेतला गेलाय. एक सिंगल धाव येईल. एक सिंगलच्या मदतीने सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड बोर्डवर आहे. 27-27 या अंकांवर. अगदी 14 मिनिटांमध्ये ही तिसरी षटक मात्र पार पाडलं गेले, म्हणजेच अॅक्युरेट टाइम नुसार चालल्यात. क्षेत्ररक्षण करणारा संघ राहुल स्पोर्ट्स भाताने पाडा हा संघ आपण पाहू शकाल. 3 षटकांचा खेळ अगदी समाप्त झालाय. धावफलक बोर्डवर आहे. 27-27 या अंकांवर हे स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. चला यानंतर होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहा. किमया 11 कर्जोन आणि साई माऊली तेलपाडा. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता हजर राहा आणि त्या अगोदर जे फोटो सेशन आहे त्याकरिता आपला संपूर्ण संघ घेऊन आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. चला साई माऊली तेलपाडा आणि किमया 11 कर्जोन फोटो सेशन केलं जाईल. त्याकरिता आपला संपूर्ण संघ घेऊन आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. ऑन साईडला खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. पटका हवेमध्ये. त्या दिशेने क्षेत्ररक्षक चांगलं कॉन्सन्ट्रेट ठेवलं इन मुवमेंटला. हाताची ओंजळ योग्य पद्धतीने आली. विकेट मिळाली. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. अशी दर्याची नव्यानं बॅटर मैदानाच्या दिशेने महेश या फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. गावदेवी स्पोर्ट्स भारुल हा संघ अगदी नॅशनल हायवे क्रमांक 48च्या लगत एक सुंदर असं गाव आहे. गावदेवी स्पोर्ट्स भारुल आणि एक ठिकाणी राहुल स्पोर्ट्स भातानेपाडा याच परिसरातील अगदी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड एकंदरीत बोर्डवर आतापर्यंत आहे 27-27 या अंकांवर. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवले दिनेश गावित याने. हा ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फटका मिस टायमिंग आहे. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडला गेलाय. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल एक सिंगल धावी स्कोर कार्डवर जॉईन होते आणि सिंगलच्या साह्याने धावफलक 28 या अंकांवर. 28 रन्स ऑन कार्ड. 28 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक राजा अगदी जॉईन झालाय त्या सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. या स्पर्धेला घर बसून मात्र आम्हाला पाहतायत ऐकतायत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मैदानाच्या दिशेने आमचा लाडका प्रेक्षक राजा हा सुद्धा जॉईन झाला. त्या सर्वांचं सुद्धा व्हेरी वेलकम असेल. ऑन साईडला बॅटच्या आतलीकडे लागले. शॉर्ट फाईन लेगला अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्थित आहे. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर येते. सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 29-29 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. चला यानंतर तेलपाडा संघ जर उपस्थित असाल चला या संपूर्ण खेळाडू फोटो सेशन करीता आणि किमया 11 कर्जोन संघाला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा या क्विकली या लवकरात लवकर दाखल व्हायचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. त्या दिशेने अगदी लॉंग स्टॉप रिजनला पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. चेंडू हातामध्ये विसावतोय परंतु तदनंतरचा क्षेत्ररक्षक अगदी एकमेकांना जाऊन आदळतोय आणि त्याच कारणास्तव हा झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. खराब क्षेत्ररक्षणाचा मुवायजा म्हणून कॉल देणं क्रिकेटच्या मैदानामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. यस नो वेट या 3 गोष्टींचा समन्वय तुम्हाला करावाच लागेल. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून या गफलती तुम्ही करू शकत नाही. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे कारण की एक धावेची किंमत काय आहे आई कल्पादेवी धोदडेपाडा संघाला जाऊन विचारा. एक धाबेनिशी संघ पराभूत होताना अगदी आपण पाहिलेत म्हणून खूप महत्वाची आहे प्रत्येक धाव. ऑन साईडला यावेळेस थोडासा परफ्यूम बॉल होता. स्लॉक करायचा प्रयत्न होता परंतु कुठल्याही स्पॉटवरनं अचानक हा बाउन्स पाहायला मिळाला. अगदी बॉडी लाईनला चेंडू आदळलाय. एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 31
31 या अंकांवर 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला. म्हणजे चांगलं षटक राहिलंय मिस्टर दिनेश गावित याचा. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर अगदी आपण पाहायचं झालं तर इथून शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक आहे. शेवटच्या चेंडूवर महत्वाचा मच निडेड षटकार. शॉळांपूलचा फटका पॉवरफुल आणि धावफलक एक फायटिंग टोटल कडे जाऊन पोहोचवलंय. 37 रन्स ऑन अ कार्ड आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवलंय ते लक्ष असेल 38 धावेंचं. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. वसई आदिवासी क्रीडा संयोजन अंतर्गत गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 51-17 आयोजित माजी आमदार चषक 2025 यानंतर होणारा सामना किमा 11 कर्जोन आणि साई माऊली तेलपाडा. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. फोटो सेशन झालेलं आहे. साई माऊली तेलपाडा संघ कर्जोन संघाला विनंती असेल की आपण आपला संपूर्ण संघ घेऊन या. त्वरित या, लवकरात लवकर या. महेंद्र चिकरेल या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. आज ॲज अ खेळाडू म्हणून खेळत असताना अगदी पाहायला मिळतील. 38 धावेंचा पाठलाग हा करायचा आहे. आता 38 धावेंचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रदीप पारदे आणि तदनंतर अजय पागी अशी सलामीवीर जोडी. तर संदीप बरप अगदी या पहिल्या स्पेल मध्ये जॉईंट होत आहे. आता इथून पाहणं योग्य गोष्टी खूप आहेत, कारण की 38 धावा जर आहेत तर इथून 38 धाव्यांचा तुम्हाला पाठलाग यशस्वी रीतीने करायची असेल तर इथून तुमची सुरुवात योग्य होणं ही खूप महत्वाची बाब आहे. आता अगदी जिथून आपला पहिला दिवस आपण पाहू शकाल ना, तेलपाडा संघाने जिथे तरेपाडा संघाने जो नावे केला पहिल्या दिवसामध्ये जो उच्चांक स्कोर होता तो उच्चांक स्कोर सुद्धा पाहणं योग्य होता, कारण की पहिल्या दिवसामध्ये 75 धावा जवळजवळ एका सामन्यामध्ये आपण पहिल्या 4 षटकांमध्ये. त्यानंतर काल सुंदर असा जो रनचेस आपण पाहिला 54 ते 55 धावेंचा आणि त्यामध्ये सुद्धा एक आगळी वेगळीच चमक होती. आतापर्यंत एक विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले, ज्याली रोनक मातेराच्या माध्यमातनं वाघोबा स्पोर्ट्स बेडापाडा या संघाकडनं खेळत असताना त्याने हा कारनामा करून दाखवला, परंतु त्याची ही विकेट हॅट्रिक अगदी संघाच्या विजयाकरिता घेऊ शकले नाही. आणि कालचा दिवस अतिशय सुरेख पद्धतीने संघर्ष स्पोर्ट्स विनार या संघाने नावे केला. पहिला स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर संदीप बरप इथून सुसज्जित झालाय. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय 10:09 या सेकंड इनिंग मधील. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज
गतीमध्ये परिवर्तन, पहिला चेंडू व्हेरिएशन युक्त अगदी आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि त्याचकरिता लेफ्ट हँडर बॅटर करिता लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक घेतला गेला. एक क्षेत्ररक्षक वाईडिश मिड विकेट रिजन मध्ये शॉर्ट स्कोअर लेग आहे. शॉर्ट मिड विकेट मिड ऑफ आणि मिड ऑन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर पॉइंट. त्यानंतर थर्डमॅन आणि फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पुन्हा एकदा खोलवर लाईन चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज अजय पागी आणि प्रदीप पारधी अशी जोडी आहे मैदानाच्या दिशेने. अजय पागी यांना आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडला फलंदाज प्रदीप आहे. नॉन स्ट्राईक एंडला संदीप बरब गोलंदाजी ट्रॅकवर या पहिल्या स्पेलमध्ये अगदी सुसज्जित झालाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. जरी सुद्धा 38 धावसंख्या असली ना तरी सुद्धा ही धावसंख्या तुम्हाला अगदी डिपेंड करायची आहे. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी ट्रॅकवर ऑन साईडला स्लॉक केला. यावेळेस इंटू द गॅप मध्ये कन्व्हिन्सिंग धावा सुद्धा मिळतील. पहिली धाव बॅटच्या साह्याने मिळते. अगदी चौथ्या चेंडूवर मिळाल्या या 4 धावा, 4 रन्स. चौथ्या चेंडूवर हा चौकार पाहायला मिळतोय. खातं वैयक्तिक आणि सांघिक ओपन केलं जाते. अजय पागीच्या बॅटमधनं हा चौकार. पॉवर प्ले आहे म्हणून तुम्हाला थोडासा इथून होप्स वाढवावे लागतील. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागणार आहे. ऑन साईडला खेळला गेला. यावेळेस घरंगळत चेंडू निघून गेलाय परंतु मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर जॉईंट झाले आणि सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजेच 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळत आहे. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकामधील. 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. चांगल्या पद्धतीने अगदी 38 धावाचा पाठलाग करायचा असेल तर इथून सुरुवात खूप महत्वपूर्ण आहे. राहुल स्पोर्ट्स भाताने पण अगदी क्लोजली मॅच हारला यंदाच्या सीझन मध्ये म्हणून इथून प्रयत्न करतील. स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. एकंदरीत 9 रन्स ऑन अ कार्ड. चांगला स्ट्रोक. अगदी शेवटच्या चेंडूवर चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक होता. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले खेळला आणि जिथून चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह केलं आणि लॉंग ऑन सीमारेषा पार वाईडिश कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला खेळलं आणि या 4 धावा अर्जित होत असताना चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 9 अंकांवर. चला किमया 11 कर्जोन संघाला विनंती करतोय की चला आपण या फोटो सेशन करिता जास्त वेळ जाणार नाही. खेळाडू मित्रांनो याकडे लक्ष असू द्या आणि त्यानंतर टॉस सुद्धा केला जाईल. अजित परब आहे या सेकंड स्पेल मध्ये. गावदेवी स्पोर्ट्स भारोल हा संघ अगदी आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर 9 रन्स ऑन कार्ड. 9 अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. असं पाहण्याचं शेड्यूल त्यावर एकदा नजर आपण फिरवणार आहोत. तिसरा सामना साई स्पोर्ट्स उसगाव, व्हीएचपी स्पोर्ट्स बालखडी, ओमसाई ग्रुप परेडपाडा आणि मोरिया 11 चव्हाणपाडा हा चौथा सामना असेल तर शिवसाई स्पोर्ट्स वंजारपाडा आणि वडगर घोघाटपाडा हा 5वा सामना असेल. तर आई गावदेवी शिरवली आणि गावदेवी स्पोर्ट्स कोलोशी असं आजच्या दिवसाचं शेड्यूल पॅनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्लॉक केलाय ऑन साईडला. चेंडू सरळ निघून गेलाय फायनल एक क्षेत्रामधनं. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केला जाईल. चेंडू अगदी घरंगळत त्या ठिकाणी निघून गेला होता. जोपर्यंत डीप वर्ण चेंडूला उचलून फील्ड केला जात आहे. अगदी पाहायचं झालं तर इथे पंचांच्या सिग्नलचा वेट असेल की काय डिसिजन असेल. यस, विकेटचं इथे होईल पतन. महत्वाची गडी अगदी बाद झाल्या मैदानाच्या दिशेने कारण की धावची तर होणारा खेळाडू अगदी त्यावेळेस पाहू शकाल. प्रदीप याला बाद व्हावं लागतंय. म्हणजेच या 2 धावा स्कोर कार्डवर जॉईंट होतील आणि दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 11 या अंकांवर. चला गया
धावा स्कोर कार्डवर लागल्यात 11 रन्स ऑन अ कार्ड. अगदी विकेट मिळाले, फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय शेखर कुवरा यांना अगदी आपण पाहू शकाल. तर या सेकंड स्पेलमध्ये अजित बरफ या गोलंदाजाला आपण पाहताय. पहिल्या चेंडूवर 2 धावा, तदनंतर अगदी रनआउटच्या स्वरूपाने अगदी गडीला बाद व्हावं लागले. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर अगदी जाऊन स्टॉप झाले. 11 या अंकांवर 11 रन्स ऑन अ कार्ड, 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. शफल झाले होते ऑस्टमच्या बाहेर. लेन सुद्धा त्याच पद्धतीने होते की हा स्वीपचा फटका अगदी निघाला असता. महेंद्र करेल आणि त्यांचा संपूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित झाला फोटो सेशन करिता. मंदार विला त्यांना आपण पाहू शकाल. नितीन किरकिरा आहेत, शंकर किरकिरा यांना सुद्धा आज पाहताय. चांगली ड्रेस कोटिंग आज किमया 11 कर्जून पाहायला मिळतंय. नवतोड उभारते सितारे आज पुन्हा एकदा पदार्पण पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये, त्या दिशेने क्षेत्ररक्षक जजमेंट करतायत, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू झालाय फ्लाय ओव्हर द मिड विकेट एरिया. मिळतील धावा 6, षटकार 6 रन्स. सहा धावा येत आहेत आणि 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 17 या अंकांवर. चांगला फटका होता, थोडासा ओव्हरपिच चेंडू होता, हलकासा ओव्हरपिच चेंडू घडला आणि तिथून अगदी पाहायचं झालं तर या फटक्याला कन्व्हर्जन रेट नुसार खेळला. पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि फुल टच चेंडूला थारा नाहीये. इझिली डन. लुक ॲट द डिस्टन्स, मॅक्झिमम 6. प्रतिहल्ला अगदी आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडूने गाठला लांबचा पल्ला. शिखराच्या बॅटमधनं लागोपाठ हे 2 षटकार आणि स्कोर कार्ड तब्बली जाऊन पोहोचले 23 या अंकांवर. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये सुद्धा उपस्थित राहा. यावेळेस फटका हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेल घेण्याची संधी, परंतु संधी गमावले आणि अगदी तोपर्यंत पाहायचं झालं तर 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. 2च धाब्यावर इथे समाधान व्यक्त करावं लागेल आणि दुहेरीच्या साह्याने, दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 25 या अंकांवर. हे स्कोर कार्ड अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. 25 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. इथून जे लक्ष आहे ना ते अगदी समीप येत असताना पाहायला मिळतंय, कारण की जवळजवळ 38 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजून सुद्धा हव्यात 13 धावा. या 13 धावा कशा रीतीने होईल अजून सुद्धा आपण पाहू शकाल. चांगले विकेट्स हँड ठेवल्यात, म्हणजे माइंडसेट परिपूर्ण आहे. आणि जे 2 मोठे फटके आले ना, त्या 2 मोठ्या फटक्यांनी अगदी पाहायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीने अगदी स्कोर कार्ड आतापर्यंत मेंटेन केलं जात आहे. खूप सुंदर अशा भव्य दिव्य ट्रॉफीज अगदी आपण पाहू शकाल. सर्वांचं लक्ष अगदी वेधून घेतलं या ट्रॉफीजने. आणि म्हणायचं झालं ना तर एका खेळाडूने मात्र पहिल्या दिवसामध्ये एक प्रतिक्रिया सुद्धा दिली होती, जणू काही आम्ही रतनबुवा ट्रॉफी खेळतोय की काय. आणि त्याच पद्धतीने ही स्पर्धा उभारी घेत असताना पंचांकडे लावडं पिलं आहे आणि अगदी षटकाची झाली समाप्ती. आणि एक एंडने अगदी पाहायचं झालं तर यस, विकेटचं पतन होईल. फलंदाजाला बाद इथे व्हावं लागतंय. म्हणजेच अजून सुद्धा 13 धाब्यांची आवश्यकता ही समोर असेल आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12. घेऊया एक धून आणि धून नंतर टॉस सुद्धा केला जाईल. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण टॉस बॉक्स मध्ये. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय दत्तात्रेयजी पागी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. सकाळ सत्रामध्ये दोन्ही संघांना आम्ही देऊया शुभेच्छा. साईमोबली स्पोर्ट्स तेलपाडा आणि किमया 11 कर्जून, हेच किमया 11 कर्जूनच्या माध्यमातून जे सॉफ्ट ड्रिंक आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी करेल. आज टॉस आपण पाहून घ्या. गावदेवी स्पोर्ट्स आहे आणि 51-17 असा कॉल करायचा आहे. कॉल कोण करेल? साईमाऊली स्पोर्ट्स तेलपाडा संघ कॉल करते.
51-17 असा कॉल आहे अँड दॅट्स 5117 असा कॉल आलाय. सो मान्यवरांना विनंती करेन की आपण दोन्ही संघाला शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सो टॉस जिंकलाय साई माऊली स्पोर्ट्स तेलपाडा संघ, काय निर्णय असेल? शतरक्षण. सेम क्वेश्चन सर्वांना मी विचारतो, तुला सुद्धा सेम क्वेश्चन आहे. कशी आहे फिलिंग या मैदानावर आल्यानंतर? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. कसं कौतुक व्यक्त करशील आयोजकांचं? रुपेश भाऊनी खूप मेहनत घेतली आहे आणि खूप छान वाटतंय. खूप छान आहे. काय एक्झॅक्टली रणनीती असेल? समोरच्या संघाला कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30-35. आज कुठले खेळाडू आहेत तेलपाडा संघाकडनं जे खेळताना पाहायला मिळतील? राकेश बसवत आहे, राहुल बसवत आहे, सोहेल डोकफोडे आहे. काही चुक्या झाल्यात का ज्या सुधारण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये? कारण पहिल्या मॅचमध्ये पण खूप चुका झाल्या, त्या या मॅचमध्ये सुधारण्याचे प्रयत्न करू. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून झाल्या, फलंदाजीच्या माध्यमातून की गोलंदाजाच्या माध्यमातून? गोलंदाज. गोलंदाजी थोडीशी कमकुवत आहे. सो इथून चांगले प्रयत्न करा, हाच मात्र तुला संदेश देईन. वळूयात आपण महेंद्र गरेलकडे, कारण की ऑनगोईंग मॅच चालू आहे, जास्त इंटरव्ह्यू घेणार नाही आहे. पंचगिरीसुद्धा केली, खूप चांगल्या पद्धतीने आपण कार्यसुद्धा करत आहे वसई आदिवासी क्रीडा सेशनमध्ये. सर्वात आधी एक जी संकल्पना आपण आखली होती, एक अशीच दर्जेदार स्पर्धा आपण सुद्धा भरवली होती. कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन? खूप चांगलं आयोजन केलं आहे आणि जेवढं कौतुक करावं तेवढं खूपच कमी पडेल, की शब्दात व्यक्त करता येणार नाही रुपेशजी यांचं. आणि जो प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे, हा प्लॅटफॉर्मचा फायदा कशा पद्धतीने उचलायला पाहिजे, त्या नवतरुण उभारता येताना काय म्हणशील? निश्चितच काही नाही, तुम्ही आपला 100% एफर्ट द्या आणि जास्त करून प्रॅक्टिसवर जोर द्या आणि जे सिनियर खेळाडू आहेत त्यांचा निश्चितच तुम्ही आदर करा, तरच तुम्ही क्रिकेटमध्ये पुढे जाऊ शकताय. वसई आदिवासी क्रीडा हाताळणं ही खाऊ गोष्ट राहिली नाही आहे सध्या तरी, कारण की आपलं वैयक्तिक कामकाज बिझनेस साईडला ठेवून या सर्व गोष्टी हाताळाव्या लागतात. तरीसुद्धा बुटं उचलणारी खूप आहेत, त्या बुटं उचलण्याकरिता काय संदेश देशील? निश्चितच जी बुटं उचलणारी, बॅट पकडणारी, जी सांभाळणारी पोरं असतात, आयडी देणारी, ती निश्चितच क्रिकेटचं भविष्य म्हणतं. कारण येणाऱ्या काळामध्ये त्यांनाच पुढे क्रिकेट सांभाळवतं. आमच्या संघामध्ये सुद्धा आज जर बघितलं तर आज पूर्णपणे बघितलं तर एक वीक संघ आहे, कारण आज वेळ माझ्यावर सुद्धा येईल गोलंदाजी करण्याची. परंतु आम्ही रुपेशजीचं असं धन्यवाद व्यक्त करीन का त्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं की आम्हाला आयोजन पाहिजे. त्याने सांगितलं जी डेट मागितली तर त्याला बोललो की ती डेट गेलेली आहे. मग नंतर विचार केला की आपण त्याला जी डेट गेलेली असते ती आम्हाला द्यावीच लागते आणि द्यावी भाग पडणारच, कारण त्यांचं आयोजन तसं असतं. नक्कीच, आणि या आयोजनाचा सर्वांनाच वेट असतो, म्हणून आपण सातत्याने म्हणतो रुपेशजी पागे यांची झलक सबसे अलग. सो शुभेच्छा देईन या सामन्याकरिता. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. साई माऊली स्पोर्ट्स तेलपाडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि जिथे फलंदाजी करावी लागणार आहे किमे 11 कर्जून या संघाला. आणि खेळाडू कक्ष चॉईस आहे, आपण कुठल्याही खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसू शकता. टॉस जिंकणारा संघाकरिता ही अपडेट आहे. जर आपण थेट समालोचन कक्षामध्ये, जिथे अगदी ऑनगोईंग मॅचला पुन्हा एकदा सुरुवात आहे. थँक्यू सो मच प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क कॅमेरामॅन. स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचलं. एकंदरीत आतापर्यंत धावसंख्या आपण पाहू शकाल 33 या अंकांवर, म्हणजेच अगदी विजयाच्या अगदी समीप आहे. राहुल स्पोर्ट्स भाताने पडा हा संघ 5 धावींची आवश्यकता इथून समोर असणार आहे. खूप चांगली सुरुवात इथून जी करून दिली शेखर याने. जो महत्त्वाचे 2 षटकार होते ते आले आणि त्यानंतर मॅचमध्ये जी पकड निर्माण करण्याचं काम आहे ना, ते अतिशय चांगल्या पद्धतीने झालंय. आतापर्यंत स्कोर कार्ड 33 अंकांवर 5 धावींची आवश्यकता आहे. या षटकातील चेंडूंचा विचार करायचा झाला तर 3 चेंडूंचा खेळ अगदी समाप्त झालाय. म्हणजेच येणारे 9 चेंडू आहेत आणि 5 धावींची आवश्यकता ही समोर आहे. पुन्हा एकदा कॅश प्राइज असेल, जे आपण पुन्हा एकदा सांगतोय. आदरणीय महेशजी कासार, जयदीपजी कासार, योगीजी पाटील, हेमंतजी कासार, नाना, वैभवजी जाधव, विशालजी भोईर, सुभाषजी कासार, जे होर्डिंग्स आपण पाहू शकाल ऑन साईटला, जे अगदी लॉंग ऑन रिजन पासून स्टार्ट होतात ते मिड विकेट आणि त्यानंतर फाईनल एक रिजन पर्यंत. या होर्डिंग्सवर जर चेंडू डायरेक्टली लागतोय तर 500 रुपयांचं कॅश प्राइज हे मात्र दिलं जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून जर डायरेक्टली त्या होर्डिंगला चेंडू लागतोय त्या फलंदाजाला 500 रुपयांचं कॅश प्राइज हे प्राप्त केलं जाईल. 1 बाउन्सचे चेंडू क्लिअर होईल आणि या 4 धावेच्या साह्याने स्कोर आता लेवल झालाय. विजयी होण्याकरिता 1 धावेचं लक्ष समोर असेल.
एक धावेंचं लक्ष इथून समोर आहे. यानंतर किमे 11 कर्जून आणि साई माऊली तेलपाडा या दोन संघादरम्यान लढत अगदी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाची फिल्डिंग आणि जी झुणूक आहे या मैदानावर आल्यानंतर एक वेगळीच संकल्पना, कारण की या पद्धतीचं प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं ही मात्र सोपी गोष्ट नव्हती. परंतु पुन्हा एकदा ही शक्य करून दाखवले रुपेशजी बागे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी. जसं स्वप्न पाहावं आणि ते स्वप्न सत्यामध्ये साकारावं त्याच पद्धतीचं हे दर्जेदार नियोजन आणि आयोजन अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. एक धावेंची अपेक्षा आहे इथून विजय होण्याकरिता. ऑन साईडला खेळला आहे, बॉटम हँडचा उपयोग, फटका हवेमध्ये, त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तो चुकी करणार नाही. अजूनही वेट असेल, एक धाव घ्यायची आहे परंतु मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल. विकेटचं होईल इथे पतन. माझ्या गावाचे गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. माझ्या भावाच्या गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. माझ्या गावाचे गाव देवी गो, तुझा महिमा. एक धावेंची गरज आहे विजयी होण्याकरिता. नवीन बॅटर मायकल मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. मायकल नेहमीच वन डाऊन बॅटर किंवा फिनिशरची भूमिका निभावण्याकरिता ओळखला जातो. परंतु जे कॉम्बिनेशन राहिलं ना ते आज खूप महत्त्वाचं राहिलं, म्हणून गेम प्लॅन असणं सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका आहे. आज जागतिक विज्ञान दिन आपण साजरा करतोय. खऱ्या अर्थाने भौतिकशास्त्र सी.व्ही. रमण यांचं अगदी आज पाहायचं झालं तर खूप मोठा वाटा आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन आज अगदी साजरा केला जातो. प्रथमतः 1986 मध्ये भारत या राष्ट्राची ओळख निर्माण झाली. वैज्ञानिक कामगिरीची दखल आणि दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाची भूमिका ही खूप मोठी आहे. आणि सातत्याने आपण ते वाक्य सुद्धा म्हणतो ना की जिंदगी सायन्स की तरह है, जितना एक्सपेरिमेंट करोगे उतना ही बेटर रिझल्ट आएगा. म्हणून आज आपण पाहू शकाल जागतिक विज्ञान दिन, सर्वांना त्याच्या सुद्धा शुभेच्छा असेल. पर्यावरणाचा समतोल राखणं ही काळाची गरज आहे. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा आणि प्रदूषण मुक्त भारत जर करायचं असेल तर प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या वस्तू वापरणं टाळा, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल त्याने अगदी राखणार आहे. एक धावेंची गरज आहे आणि अगदी ही एक धाव येत असताना आणखी एक विकेट येईल का? यस इट इज. आणि आणखी एक विकेटचं होईल इथे पतन. म्हणून धावेंच्या बाबतीमध्ये ही पुन्हा एकदा परिक्रमा सुरू झाले. आता ड्रेसिंग आणि चेसिंग हा वसी आदिवासी क्रीडा असोसिएशनचा नियम आहे. कालच्या दिवसामध्ये एका चेंडूवर 8 धावा कंप्लीट होताना आपण पाहिल्या. काय आजच्या दिवसामध्ये 6 चेंडूंमध्ये 1 धाव डिपेंड होताना पाहायला मिळेल का? फलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा झालंय गलती से मिस्टेक, विकेटचं पतन. नक्कीच त्याच पद्धतीने रामा रामा क्या है ड्रामा मैदानाच्या दिशेने अगदी 2 सलग विकेट आलेत. शेवटच्या चेंडूवर विकेट आली होती आणि या षटकाची सुरुवात सुद्धा विकेटने झाली. म्हणूनच एक सिंगल घ्यायचे आहे. अजून सुद्धा 5 चेंडू आहेत. 99% सामना राहुल स्पोर्ट्स भाताने पडा या संघाच्या नावे तर आहे, परंतु ही एक सिंगल धाव तुम्हाला कंप्लीट करायची. म्हणून क्रिकेटमध्ये ही गोष्ट सुद्धा मिळवण्याकरिता तुम्हाला संघर्ष हा करावाच लागतो. पण प्रत्येक गोष्ट मिळवणं हे आसान नाही आहे. ओहो, खराब लेंथ होते आणि खराब लेंथवर हा चौकार पाहायला मिळाला. म्हणजेच विजयी झालाय राहुल स्पोर्ट्स भाताने पाडा. अगदी पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळत असताना विजयाच्या दिन लक्ष लक्ष शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. आई गावदेवी भारुल संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, वेळेवर दाखल झालात, त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता अगदी शुभेच्छा असणार आहेत. घेऊया एक धून आणि धून नंतर मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिलं जाईल. खूप चांगल्या पद्धतीचं अगदी आपण पाहू शकाल अनालायसिस आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. कोण असेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार